एकनाथ शिंदे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत, महाराष्ट्रात कोणतं पद घ्यावं हे शिंदेच ठरवतील, संजय शिरसाट यांचं भाष्य. विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही शपथविधीचं निमंत्रण दिलं जाईल, त्यांनी उत्साहात सहभागी व्हावं, संजय शिरसाट यांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पालीमध्ये बल्लाळेश्वराचं घेतलं दर्शन. ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत कोंडजाई देवीचंही घेतलं दर्शन. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टकडनं राज ठाकरेंचं स्वागत. राजापूर मतदारसंघातल्या निकालासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची चिंतन बैठक. दक्षिण रत्नागिरी जिल्हा प्रमुखांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. महायुतीमध्ये गृहमंत्री पदावरनं कोणताही पेच नाही, शपथविधीला होणाऱ्या विलंबावरनं छगन भुजबळांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये अजित पवार नसते तर आमच्या 100 जागा निवडून आल्या असत्या, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. तर शिवसेना महायुतीत नसती तर राष्ट्रवादीच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या, छगन भुजबळांचं प्रत्युत्तर. भाजपकडून राज्याचं नेतृत्व अद्याप का ठरत नाही, सत्ता स्थापनेच्या विलंबावर अंबादास दानवेंची टीका. भाजपला राज्याशी काहीही देणं घेणं नाही, दानवेंचा टोला. संसदेच्या ऑडिटोरियममध्ये द साबरमती रिपोर्ट सिनेमाचा खास शो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील उपस्थित. केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपनं विजय रुपानी आणि निर्मला सीतारामन यांची केली नियुक्ती. दोन्ही नेते उद्याच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार. छगन भुजबळांना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी नाशकात दुग्धाभिषेक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महादेवालाच घातलं साकडं. गेल्या 8 दिवसात सोन्याच्या दरात 3000 रुपयांची घसरण. जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचा दर 76,200 रुपयांवर, तर चांदीचा दर प्रति किलो 91,000 रुपयांवर. भिवंडीमध्ये प्रदूषणात मोठी वाढ. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं दुर्लक्ष होत असल्याचा भिवंडीकरांचा आरोप. एकाही साखर कारखान्यानं अद्याप ऊसाचा दर जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत. उल्हासनगरमध्ये जागतिक एड्स दिनानिमित्तानं जनजागृती रॅलीमध्ये विविध कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचा आणि काही रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग. उमरखेडमध्ये अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना. अतिशय अनियोजित काम सुरू असल्याची नागरिकांची तक्रार. बीडमध्ये बॅनरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचं काळ्या फिती बांधून आंदोलन. अनधिकृत बॅनर काढलं जावं अशी मागणी. यवतमाळमध्ये कुठलंही वाहन मॉडिफाय करण्यापूर्वी आरटीओची परवानगी आवश्यक. परवानगी न घेता वाहनात काहीही बदल केल्यास कारवाई होणार. बांधकाम कामगारांचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. कामगार विरोधी निर्णय तातडीनं रद्द करा. पूर्ववत बांधकाम कामगारांची वेबसाईट आणि पोर्टल खुलं ठेवा, कामगारांची मागणी. दिल्लीतल्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीला आग. सुनावणी काही काळ केल्या गेल्या होत्या स्थगित. आग विझवली गेल्यानंतर कोर्टातल्या कामकाजाला पुन्हा सुरुवात. औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागात आग. संगणकासह दस्तावेज जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्टच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.